मित्रांनो, एकदा एका शेतकऱ्याच्या घरी काही पाहुणे येतात, पण तेव्हा शेतकरी घरी नसतो. तो आपल्या शेतात काम करत असतो. पाहुणे त्याच्या घरी बसून त्याची वाट पाहत असतात. थोड्या वेळाने शेतकरी आणि त्याचा पाळीव कुत्रा दोघेही घरी येतात. पाहुणे पाहतात की कुत्रा खूप दमलेला आहे, पण शेतकरी मात्र अजिबात थकलेला दिसत नाही. मग ते शेतकऱ्याला विचारतात, तुम्ही दोघे एकाच रस्त्याने आलात, पण कुत्रा इतका दमलेला का दिसतोय आणि तुम्ही इतके फ्रेश कसे? शेतकरी हसत म्हणतो, हो, आम्ही दोघे एकाच रस्त्याने आलो, पण मी सरळ घराकडे चालत आलो आणि हा कुत्रा रस्त्यात जिथे जिथे दुसरे कुत्रे दिसले तिथे तिथे त्यांच्या मागे धावत गेला. मग परत माझ्याकडे आला. मग पुन्हा दुसरा कुत्रा दिसला की त्याच्या मागे पळाला. संपूर्ण रस्त्यात तो हेच करत राहिला. म्हणूनच तो इतका थकला आहे आणि मी अजूनही फ्रेश आहे. मित्रांनो, ही कथा कदाचित साधी वाटेल, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. आपल्यापैकी अनेकांची स्वप्न खूप मोठी असतात, पण त्या स्वप्नांच्या प्रवासात तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे तुमच्यावर टीका करतील, बोलतील किंवा अडवायचा प्रयत्न करतील. आता तुमच्याकडे दोन पर्याय असतात. पहिला, त्या लोकांशी वाद घालण्यात, त्यांना समजावण्यात तुमची ऊर्जा वाया घालवा. आणि दुसरा पर्याय, त्या शेतकऱ्यासारखे तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा आणि सरळ तुमच्या मार्गाने चालत राहा. जे लोक तुमच्यावर भुंकत आहेत ना, ते तिथेच राहतील आणि तुम्ही मात्र खूप पुढे निघून जाल. आणि काही काळानंतर त्यांचा आवाजही तुम्हाला ऐकू येणं बंद होईल.